पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. मी तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी, को पावर्ड बाय पितांबरी रुचियाना गुळ पावडर, स्पेशल पार्टनर अनुवेद, पवित्र स्नान. मंडळी, आजचा भाग सुरू करूया. गप्पा मारूया, एका जोडीला भेटूया, त्यांच्यातली गोडी पाहूया, पदार्थही पाहूया. पण त्याआधी त्यांची तुम्हाला गोष्ट सांगतो. आता जनरली तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य घरामध्ये होतं असं की मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिची आणि आई वडिलांची ताटातूट होते, त्यांची काही फार भेट होत नाही. पण या जोडीच्या बाबतीत वेगळं आहे. आई आणि मुलीची ही जोडी आहे आणि ह्या आईचं असं म्हणणं आहे की लग्न झालं म्हणून मुलीचं काय झालं, आजही मी तिच्याकडे रोज जेवायला जाते. आणि ह्या माऊली आपल्या मुलीकडे तिचं लग्न झाल्यानंतरही रोज दुपारचं जेवायला जातात. पहिल्यांदाच पाहतोय मी असं. पण ठीक आहे, प्रेम आहे, तिथे काय म्हणतात ना, प्रेमात सगळं काही माफ असतं. तर अशी ही जोडी आहे आणि अशी त्यांच्यातली गोडी आहे. तेव्हा त्यांना भेटूया, गप्पा मारूया आणि पाहूया अप्रतिम असे पदार्थ. आता त्याच्यासाठी मला उठायला लागेल, पण भूक लागले म्हटल्यानंतर कंटाळा मी अजिबात करत नाही. चला पाहूया पदार्थ. चला मंडळी, ही ती जोडी आहे जी जोडी आपल्यासाठी आज स्वयंपाक करणार आहे आणि ती जोडी आहे आई आणि मुलीची, बरोबर ना? नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव भारती साळुंके. बरं, आणि आपलं? माझं माहेरचं नाव नीता साळुंके आणि लग्नानंतरचं नाव नीता शर्मा. काय करता तुम्ही? मी मेकअप आर्टिस्ट आहे. हो, बर. आणि तुम्ही? मी घरीच असते. घरीच असता. ह्या मेकअप आर्टिस्ट कशा काय झाल्याकडे? तिला डॉक्टर बनवायची होती मला खरं तर. डॉक्टर वरून थेट मेकअप आर्टिस्ट, काही मधला टप्पाच नाहीये. ती नंतर झाली मेकअप ही आर्टिस्ट. तिची स्वतःची इच्छा होती. मेकअप आर्टिस्ट होणे माझी स्वतःची मॅडमला इच्छा होती. मार्क खूप कमी, किती मिळाले? कमी म्हणजे 65. तुम्हाला माहितीये का, मला असं वाटत होतं मी खूप ढ आहे. मला 200 पैकी 98 होते. 65 वाला पहिल्यांदाच कोणीतरी मला भेटले. आज या कार्यक्रमात का बरं भाग घ्यावा असं वाटलं जोडीत गोडीमध्ये, आम्ही सारे खवय्येमध्ये? कारण आम्ही आता गेल्या 10-12 वर्षापासून आम्ही सारे खवय्ये आपण सगळे बघतो. त्यामुळे तेव्हा बघताना कुठे ना कुठे वाटायचं आपण या शो मध्ये जर असतो तर. आणि आज खरे संधी चालून आली, म्हणजे मजा वाटली मस्त, ना? एकदम मस्त. बरं, स्वयंपाक आज नेमका काय करणार आहात? आम्ही बीटरूटचे कटलेट करणार आहोत आणि त्याच्या जोडीला आम्ही करणार आहोत कोथिंबीर पुदिनाची चटणी. कोथिंबीर पुदिना चटणी. तसा पण काय, हेल्दी मेनू आम्ही निवडलेला आहे. हो छान आहे, हेल्दी आहेच आहे. पण काय प्रेक्षक जे आहेत ना, ते आजकाल डिमांडिंग झालेले आहेत. ते म्हणतात अहो हा पदार्थ मग याच्यात वेगळे पण काय, ह्याला असा तुमचा टच पाहिजे. मग त्याला काय तो टच आहे? वेगळं चीज. आम्ही त्याच्यामध्ये जसं तर लहान मुलांना बीट असं खाणं वगैरे आवडत नाही, तर आपण बीटमध्ये त्यांना आपण चीज वगैरे फिलअप करू शकतो. स्मार्ट मम्मी, हो की नाही? बरं, तुमची आई म्हणजे तुमच्या लहानपणी कशी होती? अशीच? हो, ती अशीच हसतमुख वगैरे. आणि ती स्वयंपाकामध्ये खूप अशी हे आहे, तिला खूप आवडतं विविध प्रकारचे पदार्थ वगैरे बनवायला. आणि ती खूप छान जेवण बनवते. आणि ही कशी लहानपणापासून खोडकर, धसमुसळी, शिस्तबद्ध? नाही असं काय नाही, चाललंय, हाय ते चाललंय, शांत आहे. एक मुलगी जी असते आपली, शाळा, तिचं शिक्षण, जिथल्या तिथं आपलं सगळं. बरं, आणि ही कोण सगळी नातेवाईक मंडळी आहे का? हो. अरे वा वा, उत्साहाने ते पण आलेले आहेत. हॅलो, नमस्कार. नमस्कार. माझा मोठा भाऊ आहे. अरे वा, नमस्कार काका. आणि ह्या तुमच्या मोठी बहीण? माझी मैत्रीण आहे ती. अच्छा, मला वाटतं तुमची मोठी बहीण आहे. अच्छा, अच्छा, मैत्रीण बरं, मैत्रीण आहे. नमस्कार. आणि ह्या कोण आहेत सगळ्या मंडळी? हे आमच्या सोसायटी मधल्या सगळ्या जणी आहेत. किती छान, वा, खूपच छान. आपण आता एक काम करूया. आई आणि मुलीची ही हसरी जोडी आहे. मुलीला करायचं होतं आईला डॉक्टर, पण मुलगी झाली मेकअप आर्टिस्ट. तसं करायला घेतलंय बीटरूटचं कटलेट, तर तेच होऊ द्या. नाही तर वेगळंच कारल्याची चटणी, कारल्याची भाजी, असं काही नाही ना? नाही. जे करायचे तेच होईल ना? वा, कॉन्फिडंट आहेत त्या दोघी. आता आपण एक काम करूया, लगेच वळूया पदार्थाकडे आपण जाऊया. पण त्याआधी छोटासा खेळ खेळूया, चालेल ना? त्या खेळासाठी खाली एक ताटली आणि चमचा आहे, तो घ्या बरं दोघींसाठी वेगवेगळा आहे. खेळ एकदम सिंपल आहे. प्रश्न विचारेन मी, हां, आणि त्याचं उत्तर ज्यांना येत आहे त्यांनी आधी चमचा वाजवायचा थाळीवरती. ज्यांना उत्तर येते त्यांनी चमचा. हो, नाही येत म्हटल्यावर वाजवून उपयोग काय, हो की नाही? आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा, चालेल? 3, 2, 1. पहिला प्रश्न असा आहे की दुधापासून बनणारे 3 पदार्थ. पनीर बनतो, खवा बनतो, दही बनतं. अच्छा, पण वाजवलं त्यांनी आधी. पुढचं 3 कडधान्याची नावं सांगा. प्रश्न पूर्ण झाल्यावर वाजवायचं होतं. तुम्ही सांगा. चणे वाटाणे वाल. चणे वाटाणे वाल. बर, ठीक आहे. अजून पुढचा प्रश्न, 3 खडा मसाल्याची नावं सांगा. लवंग, दालचिनी, काळी मिरी. बर, तुम्ही वाजवायला का विसरताय? वाजवायचंय ना? जरा नॉलेज आहे. नाही, ठीक आहे, ते वाजवायचं. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातले 3 जिल्हे.
आता सांग तू. तुम्हाला चमचा काय दिशादर्शक म्हणून दिलाय काय तिच्याकडे दाखवते आपलं सारखं? सांगा. सातारा आहे, औरंगाबाद आहे, अमरावती आहे. अच्छा, पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? त्या चमचाच फक्त आधी वाजवतात, उत्तरासाठी तुमच्याकडे बघतात. म्हणजे मला असं एक्सपेक्ट आहे की तिने बोलावं म्हणून. नाही मला असं वाटतं की हिनेच उत्तर द्यावं. चला, या दोघींमध्ये खेळायची इच्छा फार वेगळी आहे. यांना वाटतं तिने उत्तर द्यावं, यांना वाटतं तिने वाजवावं. या सगळ्यात आपला चमचा वाजलेला आहे. आता आपण एक काम करूया, स्वयंपाकाकडे जाऊया. चालेल? चला चला मंडळी, ओळख झालेली आहे, गप्पा झालेल्या आहेत, एक छोटासा खेळही आपण खेळलो आहोत. आता आपण पदार्थांकडे वळूया, कारण तेही महत्वाचं आहे. हो की नाही? पहिला पदार्थ काय करतोय? बीट्स कटलेट. बर, पण हा कटलेट पदार्थ कोण, आई करणार का मुलगी करणार? मी चटणी बनवेन. का बरं? का बरं असं नाही, का? मी पण बनवू शकते, असं काही नाही आहे. पण हे ठरलं कसं, कधी आणि कसं? असंच ठरलं. कटलेट ह्यांना येत नाहीत का? नाही येतात. मी बनवते घरी कटलेट. मग तुम्ही करा कटलेट. ठीक. आईकडून आपण चटणी करून घेऊ, आईची मदत घेऊ आपण. हो की नाही? मग आपण आता कृती करूया, पण त्याआधी साहित्य काय लागणार आहे ते बघूया कटलेटसाठी. हा सांगा. उकडून किसलेला बटाटा आहे, हा कच्चा गाजर आहे किसलेला, हा उकडून किसलेला बीट आहे, ब्रेड क्रम्स आहेत, हे कॉर्नफ्लावर आहे, चीज आहे, मैदा आहे, लसूण आणि आल्याची पेस्ट आहे, ही गरम मसाला आहे, जिरा पावडर आहे, चाट मसाला आहे, चिली फ्लेक्स आहे, मीठ आहे आणि कोथिंबीर आहे. बरं. आणि यासाठी मला थोडी हिरवी मिरची पण लागणार कांदा. बर, ठीक आहे. आणि कांदा. ओके, आता हे झालं कटलेटसाठीचं. याच्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची आपण वापरतो, बरोबर? या 2-3 गोष्टी मी ऑब्झर्व केल्या. हां. मीठ आपण जरा हे वापरलंय, म्हणजे पिंक सॉल्ट बोलतात पिंक त्याला. सॉल्ट हां, वापरलंय. healthy. हो की नाही? ठीक आहे. आणि आता हे आपल्याला जे पुदिना आणि कोथिंबीरीचं काय करायचं? चटणी बनवणार चटणी. आपण. त्याचं साहित्य पुदिना, कोथिंबीर, आलं हिरवी लसूण. मिरची, आलं लसूण. हां. हे तर आपल्याला रॉ मटेरियल लागेल. शिवाय दही दही काळी मिरी पावडर आहे, साखर आहे, जिरं, हिरवी मिरची. आणि कांदा. कांदा. यातला हिरवी मिरची आणि कांदा आपल्याला इकडे वापरायचा आहे. ठीक आहे. नाही चटणीला कांदा नाही चटणीला पण वापरायचा. कांदा वापरत नाही होत. तो इकडे वापरणार. बरं, ठीक आहे. साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल ते लक्षात ठेवा, कारण तुम्हालाही घरच्या घरी हेल्दी असं बीटरूट कटलेट करावं वाटेलच. हो की नाही? चला, कोण करणार मग फायनली कटलेट? करते मी. कर ना मग. मी करते. तुम्ही मदत करा काकू. घेऊ सगळं मम्मी. हो, घ्या की. बीटरूट किती सांग? तुम्ही हे सांगा 2 मध्ये बीट मध्ये. उकडलेला आहे, दोन 2 बीट, बीट. दोन बीटरूट. हा एक पूर्ण गाजर आहे, गाजर, किसलेला आहे. बरं. आणि हे 2 बटाटे आहेत. हम्म. थोडंसं घेते, जेवढं लागेल तेवढं आपल्या अंदाजानुसार घ्यायचं आहे आपण. हो बाइंडिंगला उपयोगी हो, पडेल. बरोबर आहे अगदी. तुम्ही म्हणाल ते सगळं बरोबर आहे. आता काय? हे आलं आलं लसूण लसणाची paste. पेस्ट 1 चमचा. हां पुरे. थोडं घेते. ही गरम मसाला पावडर आहे आपली. बरं. हे घरी सगळं केली आहे काकू? चवीसाठी हां करी बनवली आहे. बरं ही घरी केलेली आहे. ही सुद्धा घरी केलेली जिरा पावडर आहे. बरं. जिरे भाजून मग केली का? हा, जिरं भाजून केलेली आहे. हे सगळं मी आपापल्या अंदाजानुसार घ्यायचं आहे, आपल्याला किती कमी तिखट वगैरे हवे तसं. चाट हा मसाला चाट मसाला आहे. मला खूप आवडतो. हे चिली फ्लेक्स आहे, हम्म. कारण बीटला स्वतःची अशी काही चव नसते, तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं आपलं तिखट आपल्या अंदाजानुसार आपण ऍड करू शकतो. बरं. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने टेकू देऊन आपल्या चवी लावण्याचा प्रयत्न करायचा. हो की नाही? आणि हिरवी मिरची सुद्धा. हिरवी मिरची. त्याची भाजी तर खूप छान लागते. बरं. मम्मी त्याला- बीटाचा हलवा सुद्धा खूप छान बनवते. बीटाची भाजी. हलवा. अरे बाबा. मला तर बीटाची भाजी खूप नारळ घालून आवडते. बरं. बीटाची चटणी, बीटाची बीटाची भाजी. भाजी नारळ घालून. हां अख्खे बीट बॉईल करून कुकरला बारीक हे करून 3 बरं. शिट्टीमध्ये आणि नंतर कांदा, हे हिरवी मिरची, खोबरं खिसून वगैरे छान होते. भाजी होती. राई, बरं. कढीपत्त्याची आता फोडणी. बोलता बोलता तुम्ही कांदा, कोथिंबीर, गाजर हे सगळं घातलेलं आहे. घातलेलं शिवाय आहे. मसाल्याचे घेतलं. पदार्थ. ठीक आहे. थोडे ब्रेड क्रम्स हां ऍड थांब थोडं. हां, टाक. पुरे थोडं कुरकुरीत पुरे पुरे. एक मला कळलं नाही, असं आम्हाला खबर लागली अशी की त्यांचं लग्न झालंय, त्या सासरी गेले तरी रोज तुम्ही यांच्या घरी जेवायला जाता म्हणजे. का बरं हे भारती मॅडम? कोणी सांगितलं? आम्ही सगळ्या खबऱ्या काढूनच येतो. नाही कसं आहे ना ती जवळच राहते गावणबागला. जर राहते तर काय झालं? नॉनव्हेज वगैरे आणायचं असेल ना तर आम्ही मग- एकत्र बनवतो. हां, आम्ही आम्ही जसं कधी एकत्र weekend ला बनवतो. आम्ही हां, एकत्र असं. fish वगैरे नाही मी जास्त करून नाही, म्हणजे कधी आठवड्यातून 2-3 वेळा आपलं. आणि जी छोटी आहे ना आता तुम्ही बघताल ती ऍक्च्युली माझ्या घरी फक्त तिच्यासाठी येते, हां, म्हणजे मला ती- भेटण्यासाठी स्पेशली ती येते. खूप मी तिच्यासाठी जाते. म्हणजे तुमची नात. हां, नात. आता- हो, हां, हो, हां, ती तिच्यासाठी नात. येते तिला आणि ती भेटायला. आता शाळेत जाते ना, तर मग ती मला ना शाळेतून आले की फोन करते. तिचं नाव युवा आहे पण ती मला युवा म्हणते. युवा तुम्ही क्लास मी आलाय, तुम्हाला क्लास आहे.
म्हणून तुम्हाला नातीच्या तिच्या प्रेमापोटी ती जावं जाते. वाटतं. हा असं बरोबर. मला वाटतं मिश्रण छान झालेलं आहे. झालेलं काय करूया आता? जे पॅटीस बनवून घ्यायचे. बरं, मग पॅटीस आणि बनवून खाली त्याच्यासाठी प्लेट आपण आहे. गोळ बनवायचे. गोळ बनवायचा? हे आपलं ह्याचा कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचा cornflour घोळ न्यायचं. बनवायचा आपल्याला. बरं, बेटर बनवून गोळ बनवायला तुम्हाला बाऊल लागेल ना? खाली असेल, घ्या. घे मग. ओके, त्याच्यात काय काय लागणार आहे? यासाठी मला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, बरं, ब्रश ठेवला होता बघ इथे त्यांनी. आधी आपल्याला गोळ करायचा आहे ना? कॉर्नफ्लॉवर हां. तेवढंच आपण मैदा मिक्स करतो याच्यामध्ये. बर, थोडं बघा, हां, आणि थोडं पण मीठ टाकतो याच्यामध्ये, पिंक सॉल्ट. पिंक सॉल्ट आणि काळी मिरी पावडर. ह्याचा मी थोडा घोळ बनवून घेते. गोळ घालण्यापेक्षा गोळ घोळ केलेला केला बरा, बरा. जो मदतीला येतोय आपल्या. वा, घोळ जरी असला तरी तो व्यवस्थित झालेला आहे. झालं ना. काय हो, चांगला घोळ घातलाय. चांगला गोळ घातला फारच. आणि ओके. आपण एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स काढून घेऊया. ह्याच्यामध्ये बरं. येते का? आणि हे जे आहे ना हे ब्रशने हे लावायचे मला हो, ह्याच्यासाठी. बस ब्रेड क्रम्स बस झाले नाही. ह्याच्यात टाक मम्मी, ह्याच्यात टाक. अगोदर बनवून घेते. आपण हे करते वेळेला पण करता येतं ना. अच्छा. गॅस लावला की बरं. लगेच आहे ना करता हो, येतं. बरोबर आहे, पटकन बरोबर आहे. होतेच. मग आपण एक काम करूया, हे जे पॅटीस आहेत ते एक 4-5 करून घेऊया आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूया. बरोबर, आपल्याला ते ह्याच्यात घोळवून याच्यामध्ये डीप करायचे आणि मग शॅलो फ्राय करायचे. बरोबर, ठीक आहे. मग हे जे बीटरूट पॅटीस आहेत, हा बरं, चीज नाही वापरलं आपण अजून? नाही, 2 आपण विदाऊट हे असंच करतो आणि 2 ह्याच्यामध्ये आपण चीज घालूया. अच्छा, का बरं इकडे असं? असं काय नाही आणि इकडे ते. कोणाला विदाऊट चीज आवडेल, कोणाला मग तू विथ मुलगी चीज आवडेल. सगळ्यांचा विचार करते, करू द्या की. हो ती खरंच खूप सगळ्यांचा विचार करते. खरंच करते? खरंच खूप म्हणजे तुम्ही नाही करत का? कोण? मी तर करतेच, पण ती खूप विचार करते सगळ्यांच्या बाबतीत असं. हो का? आपण हे बीटरूटचे पॅटीस करत आहोत, त्याच्यामध्ये आपण चीज क्यूब्स भरतोय जेणेकरून आपल्याला ते खाताना एक छान सरप्राईज एलिमेंट मिळेल. ठीक आहे, आपण आता एक काम करूया. हे पॅटीस तयार झालेले आहेत. आता आपण वळूया पुढच्या कृतीकडे. बीटरूट पॅटीस आता छान व्यवस्थित करून झालेले आहेत, त्याच्यामध्ये चीज भरलेलं आहे. आता आपल्याला ते शॅलो फ्राय करायचं आहे. बरोबर. बरं, गप्पांच्या नादामध्ये तुमची जी लाडकी नात आहे ती इथे आली आहे, इवा, आणि या लाडक्या नातीचे जे लाडके आजोबा आहेत ते इथे आलेले आहेत, म्हणजे तुमचे आहो. ते तिला आणायलाच गेले होते का? वा, हे असं असतं सोसायटीमध्ये असलं की माणसं जातात येतात, अचानक येतात, शाळेत जातात, बाहेर येतात, हो की नाही? हाय इवा, हॅलो. कशी आहेस तू? फाईन. यू फाईन. वा, आजी नाही तुझी? खूप लाड करते का तुझा? वा, ग्रेट. आता आजी बीटरूट पॅटीस करते, खाणार आहेस का तू? हा, व्हेरी गुड. मग तर काय उत्साहानेच करेल आजी. ओके, चला काय करूया आता आपण? आता त्याच्या आपण मिश्रणामध्ये घोळवून ब्रेड क्रम्स मध्ये हे करून आपण टाकू. करा. करेक्ट. वा वा वा. आणि शालो फ्राय करून घ्यायचं. बरोबर, परफेक्ट. आता हे झाल्यानंतर आपल्याला ही कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी करायची. ठीक आहे, आपण आता एक काम करूया, हे बीटरूट पॅटीस छान शालो फ्राय करून घेऊया आणि मग या चटणीच्या कृतीकडे बोलूया. चालेल? चला मंडळी, आता आपले हे कटलेट तयार झालेले आहेत, शालो फ्राय करून घेतलेले आहेत. आता चटणी करायची. कटलेटचा 80% भार त्यांनी उचलला, आता तुम्हाला चटणी करायची. ती मात्र पूर्णतः तुम्ही करा. चला, चटणीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण पाहिलं होतं. कृती काय करायची काकू? सगळं मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये कोथिंबीर. बरं, मग खालून एक बाउल घ्या की आधी. कोथिंबीर सगळी घेऊ. चालेल. कोथिंबीर, पुदिना, लसणाच्या पाकळ्या, आलं, मिरची, सगळंच घालूया, एवढं लागेल. हो की नाही? आणि याचं काय वाटण करायचं? जिरी. बरं, जिरे किती? टाका. आता काय मीठ? आणि मीठ. बर. हा, हिरवी मिरची घातली. साखर थोडी. बर. काळी मिरी पावडर. काळी मिरी पावडर आणि दही. बर. बघा पुरे. बस. याची आपल्याला चटणी करायची मिक्सरमध्ये. बरोबर. आता चटणीसाठी लागणारं साहित्य आपण सगळं मिक्स केलेलं आहे. ते मिक्सरमधून काढलं की चटणी तयार होईल, म्हणजे आपल्याला सगळं खाता येईल. पण त्याआधी एक छोटासा खेळ तुमच्यासाठी. हा, इथे काय ठेवलेलं आहे? 4 पर्स आहेत. यातली तुमच्या आईची कुठली ती तुम्हाला ओळखायची आहे? बापरे. अच्छा, ओपन करून बघू का? ओपन करून बघा आधी. ही बघा, चेक करा पूर्ण आणि मग ठरवा तुमच्या आईची पर्स आहे का. ही बघा. ही नाहीये? नाही. म्हणजे सगळ्या बघा आधी मग ठरवा. हो, मी तेच बघते, काही दिसतंय का मला काही. खूप पैसे असतात का आईच्या पर्स मध्ये? ठळक दिसते त्या बॅग मध्ये. अहो, नाही, यामध्ये पण ही शेवटची आहे ना, बघू आपण. काढून द्या. हो. काय आधी ते काढा तरी.
दिसलं मला. तोच फोटो पण याच्यामध्ये हा एक स्पेशल फोटो आहे कुणाचा आहे तो? अमिताभ बच्चन. गंमत नाही, पण ह्याच्यात हा फोटो आहे म्हणजे ही आईची पर्स हो, आहे. हो, ती हो. काय कशावरून का असं? कारण तिचं एकदम असा फेवरेट ऍक्टर आहे ते, म्हणजे ती एकही पिक्चर बघायचं नाही तिचं. माझं असं हे पण झालेलं आहे की मी भाजी विकायची दादरला असते वेळेला. हा. तर मी पॉकेट वापरायची, तर तो फोटो होता त्याच्यामध्ये असं माझ्या पर्समध्ये. तर सासूला काही माहीत नव्हतं आणि मी पैसे घेतले माझे भाजीचे आणि मी गेली भाजी आणायला. भाजी आणायला गेल्यानंतर आमचा देवारा होता असाच प्लायचा चप्पट असा, आणि त्याच्यावर माझं पॉकेट होतं. तर सासूला त्यांनी बघितलं की हिने पैसे घेतले की नाही याच्यातून. मी पैसे तर नेले पण फोटो त्याच्यामध्येच होता. देवा. आणि ते कधी पिक्चर वगैरे आणि बघायचं त्यांनी नाही. सासूबाईंना काय माहितीच नाही, नाही नाही, कोण आहे, म्हणजे काय त्यांनी ते. कधीच पिक्चर वगैरे नाही पाहिलेलं मग? कधीच. आणि माझ्या मोठ्या नणंदबाई त्यांनी सुद्धा कधी पिक्चर वगैरे नाही पाहिलाय. मग झालं काय? आणि हा फोटो त्यांना त्या पॉकेटमध्ये दिसला आणि मग कसलं की नक्की हा फोटो आहे कोणाचा, हा फोटो आहे कोणाचा, सासू नणंद असं. संशय आला त्यांना? हा हा. आणि सासूला फोटो भेटल्यानंतर माझ्या छोट्या नंदेला सांगितलं की तू आत्ताच्या आता ठाण्याला जा आणि हिच्या चुलत्याला घेऊन ये. अरे बापरे. हा. आले माझे नणंद नंदावे आले 6 वाजता. आल्यानंतर की मला विचारतात काय झालं, तर मला तर काहीच माहित नाही की काय झालं. म्हटलं मला माहित नाही काय झालं असं. आणि मग लगेच सासू एवढ्या हायपर म्हणून मग काय नाही झालं तर मी हे काय आहे असं. हा कोण आहे असं. मग जे का माझे नंदावे आणि नणंद जे का हसून हसून पोटात दुखायला लागलं की असं काय सांगायला नको की अगं आई हा तर हिरो आहे असं. हिने कशाला हिच्या पॉकेटमध्ये. तर म्हटलं नाही मला आवडतं त्यात काय एवढा विषय. आणि ह्यांनाही चांगलं माहिती आहे. एकदा तर मी पिक्चर बघायला गेली, ह्यांना सांगितलं नाही. नंदी टॉकीजला गेले मी. माझी मोठी मुलगी 16 महिन्याची असेल, मी तिला त्यांना म्हटलं. पण घरी कारण काय सांगितलं होतं मग? तिला हॉस्पिटलमध्ये म्हणजे ते इंजेक्शन असतं ना ते आपलं हे लस. आणि माझ्या त्यावेळेला लक्षात येई नाही आलं की हॉस्पिटलचा टायमिंग लस द्यायची म्हणून तुम्ही निघाली पिक्चरला गेला? अशी आजी आहे बरं आपली बाळा. खूप सांभाळून राहायचं. एखाद्या कलाकारावरती आपण किती प्रेम करतो की घरामध्ये वाद व्हावे, त्याच्यामध्ये संशय घेतला जावा, इतपत प्रेम. पण आता एक काम करतो, साहेबांचा फोटो ठेवलेली पर्स तुमच्या नावाने आम्ही करू शकतो. ठेवा जो पण आयुष्य आहे ना, पर्स ठेवा. हे बघा मंडळी, कटलेट आपले तयार आहेत. आता हे तयार आहे, आपण हे मिक्सर मधून करून घेऊया. मग आपली चटणी तयार. बरोबर? भूक लागली आहे ना? आत्ताच शाळेतून आलीस नाही का तू? ठीक आहे, वा. तर आता इवा म्हणजे त्यांची नात आहे, यांची मुलगी आहे, पती आहेत, सगळी नातेवाईक मंडळी आहे. तर यांच्याबरोबर आम्ही हे खाणार आहोत. पण त्याआधी या हेल्दी रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. आता आपण बीट कटलेट करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये उकडून किसलेलं बीट, किसलेलं कच्चं गाजर, उकडून कुस्करलेले बटाटे, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, जिरेपूड, चाट मसाला, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, ब्रेड क्रम्स हे सगळं एकत्र करून घ्यावं. आता एका छोट्या बाउलमध्ये समप्रमाणात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात थोडं पिंक सॉल्ट, मिरपूड आणि थोडं पाणी घालून याचं पातळ मिश्रण तयार करून घ्यावं. एका पसरट प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स घ्यावे. आता बीट कटलेटसाठी तयार केलेल्या मिश्रणापासून काही पॅटीस तयार करून घ्यावे. ते करताना मध्यभागी चीजचा तुकडा भरावा. आता हे तयार पॅटीस मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणात बुडवून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावे. टेस्टी आणि हेल्दी कटलेट्स तयार आहेत. आता चटणी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण, जिरे, मिरपूड, साखर आणि चवीनुसार मीठ घेऊन दही ते नीट वाटून घ्यावं. बीट कटलेट बरोबर खाण्यासाठी चविष्ट चटणी तयार आहे. चला मंडळी, पदार्थ आपण छान सजवलेले आहेत. इवा, हे बघूनच खावंच वाटतंय ना? मी तुलाच देणार आहे पहिला घास. पण त्याआधी तुम्ही आज जोडीने इथे आलात, आई आणि मुलगी, आणि मनमोकळे गप्पा मारल्यात. खूप काही सांगितलं आम्हाला, मज्जा आली. आणि कधीतरी तुमच्या हात नाही मेकअप करायला मला आवडेल. नक्की 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 नक्की. कारण एवढं छान त्यांचं प्रोफेशन आहे, 3 वर्ष काम करतायत, तर आपल्याला कलाकार म्हणून आवडतच की नाही. तर तुम्ही आज इथे आजच्या भागात सहभागी झालात, अप्रतिम असे पदार्थ केलेत, म्हणून झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडनं ही प्रेमाची भेटवस्तू घे. थँक्यू 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 थँक्यू. किंवा घे की तुझ्यासाठी पण आहे. थँक्यू सो त्याच्यात मच. काय आहे ते बघा घरी जाऊन. व्हेरी गुड. चला. आणि सर, आम्ही पण तुमच्यासाठी काहीतरी आणलेलं आहे. अरे वा, हे काय? हे माझं व्हिजिटिंग कार्ड तुम्हाला नक्कीच कामाला येईल. बरं. आपण नक्कीच फ्युचरमध्ये काम करूया. हो हो.
आणि हे तुमच्यासाठी आहे. अरे वा, ते मला वाटतं की तुम्ही ना ओपन करून बघावं, का बरं असं? कारण काहीतरी आहे स्पेशल तुमच्यासाठी अच्छा, यामध्ये. ह्याच्यात का? का हां, ह्याच्यात? जे तुम्ही तुमच्याबरोबर नेहमी तुम्ही सोबत ठेवू शकता. वा वा, फार छान. माझं नाव लिहिलेलं एक छानसा पेन मला तुम्ही दिलाय. अरे वा, या सच पाठी- थॉटफुल गिफ्ट. का बरं तर- विचार केलात हा तुम्ही? कारण तुम्हाला खूप लिखाणाची आवड आहे. तुम्ही बरेचसे नाटक लिहिता, तुम्ही खूप चांगली कविता करता. तुमच्या तर हल्लीचीच मी कविता वाचली की मुलं मोठी असताना बाबा लहान होतो. खूप सुंदर कविता Thank आहे you, thank ती. you. तर तुम्ही असेच आमच्यासाठी भरभरून लिहत जा म्हणून हा पेन आणि तुम्हाला ह्याच्यात काय दिलाय. हे पण तुम्ही बघा. तुम्हाला वाचनाची खूप आवड आहे. तुमच्या Bookmark. हा बुकमार्क, तुमच्याकडे खूप सारे स्क्रिप्ट तुम्ही मी तुमचं बघितलंय. हे खूप सारे इंटरव्ह्यूज बघितलेत. तुम्हाला वाचनात तुम्ही नेहमी तुमच्या जवळ पुस्तकं Thank you. असतात, तुम्ही स्क्रिप्ट वेगळ्या तुमचे सगळे असतात, तर तुम्ही ठेवू वा, शकता. माझं नाव लिहिलेलं पेन आणि हे छानसं बुकमार्क मला वाटतं हे तुमच्यापर्यंत मला या पद्धतीने पोहोचवण्यात झी मराठीचा फार मोठा हात आहे. कारण काय, कलाकाराला लोकांच्या घराघरात आणि घरातून अगदी माणसांच्या मनामनात पोहोचवण्याचं काम आमची वाहिनी फार छान करते. आणि तुम्ही मला हे गिफ्ट दिलं त्याच्याबद्दल मी तुमचा फार मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच मंडळी. फक्त आभार प्रदर्शनावरती नाही तर तुम्हाला हे पदार्थ घरी करून पाहायचे आहेत, कारण आम्ही हे हेल्दी केलेले आहेत आणि घरात सगळ्यांना आवडतील असे आहेत. हे करून पहा. आणि एक प्रेमाचा सल्ला की अरबट सरबट खाऊ नका, झी मराठी बघायचं सोडून कुठेही जाऊ नका. भेटूया आपण अशाच ताज्या, वाफाळत्या आणि गरमागरम पुढच्या भागात. या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.